नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अस्तर ठेवून मेन ब्लाऊज कटिंग करताना कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. खूप सोप्या, खूप छान पद्धतीने मी सांगणार आहे की अस्तर कटिंग केल्या केल्या लगेच तुम्ही ब्लाऊज कटिंगला घेऊ नका, तर व्यवस्थित तो कशा पद्धतीने कटिंग करायची आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर बघू शकता, हे मी अस्तर कटिंग केलेलं आहे. तर आता मेन कापडावरती ठेवताना आपल्याला कोणत्या गोष्टी बघणं गरजेचं आहे आणि कोणत्या गोष्टी सुरुवातीपासून व्यवस्थित काळजीपूर्वक केल्या तर आपला ब्लाऊज चुकणार नाही, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे. तर बघू शकता, हा साडीवरचा ब्लाऊज आहे. तर हा थोडासा सुळसुळीत आहे, तर तो आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि त्याची अशी आपल्याला घडी घालायची आहे. बघू शकता, आणि थोडासा क्रॉस असेल तर त्याला आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता, खालच्या साईडला इथं थोडासा बऱ्यापैकी म्हणजे जरा जास्तच आहे, म्हणजे कोस असतो साडीला ब्लाऊज पीसला, तर तो आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला ब्लाऊज कटिंग करायला सुरुवात करायची आहे. तर बघू शकता, मी अशा पद्धतीने कट केलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं, व्यवस्थित ती घडी झाली की नाही हे चेक करून घ्या. आणि तुम्हाला आता तुम्ही सुरुवातीला जर कटिंग करत असाल तर नक्कीच पिन्सचा वापर करा. तर आता मी तर पिन्स नाही वापरणार, पण तुम्ही शक्यतो पिन्स लावून घ्या आणि मगच कटिंग करा. नाहीतर काय होतं, सुळसुळीत कापड असतं, त्यामुळे आपलं कटिंग करताना बऱ्यापैकी चुकू शकतं. तर आता बघू शकता काय करायचं आहे. ज्यावेळेस आपण हे ब्लाऊज असं ठेवतो तर आम्ही लगेच डायरेक्ट कटिंग करायला सुरुवात करतो. तर तसं नाही करायचं, आपल्याला सर्व बाजूने आपल्याला एक अर्धा अर्धा इंच सोडून घ्यायचं आहे. जर कमी कापड असेल अगदी कट्टी तर पाव इंच सोडून घ्या. पण कापड बऱ्यापैकी असेल तर अर्धा अर्धा इंच सोडून घ्या. तर ते का सोडून घ्यायचं ते पण तुम्हाला मी सांगते. बऱ्याच वेळा काय होतं की कापड आपण कट्टी कट केलं अगदी त्याच्याबरोबर अस्तरच्या, तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण ज्यावेळेस ब्लाऊजचं गळा तयार करायला लागतो, अस्तर जोडायला लागतं, त्यावेळेस बऱ्यापैकी हे कापड सरकतं आणि कमी पडू शकतं. आणि त्यामुळं काय करायचं, आपण नेहमी आपला ब्लाऊज परफेक्ट येण्यासाठी, आपला ब्लाऊज चुकू नये आणि मैन कापड कमी पडू नये, यासाठी आपल्याला ही काळजी घेणं गरजेचं आहे. तर त्यासाठी काय करायचं, आपल्याला सर्वच बाजूनी तुम्ही बघू शकता अर्धा अर्धा इंच आपल्याला असं घ्यायचं आहे, म्हणजे जादाचं सगळ्या बाजूनी. खाली पण मी घेतलेलं आहे, बघू शकता, सोडलेला आहे अर्धा इंच. ह्या साईडला मी अर्धा इंच घेतलेला आहे आणि इथं पण आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे. सर्व बाजूने आपल्याला अर्धा अर्धा इंच घ्यायचं आहे आणि मगच आपल्या ब्लाऊजचं कटिंग आपल्याला करायचं आहे. तर आता इथे मी अगोदर कटिंग करून घेते, कारण सर्व पार्ट बसणार आहेत. त्यामुळे आपण एक एक जर ब्लाऊज पीस मोठा असेल तर नक्कीच तुम्ही एक एक पार्ट कटिंग करून घ्या. जर तुम्हाला अंदाज नसेल तर अगोदर सर्व पार्ट ठेवा आणि मग कटिंग करून घेऊ शकता. तर मैत्रिणींनो, आता आपल्याला हे अगोदर कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता, मी एक्स्ट्रा सगळ्या गोष्टी सोडलेल्या आहेत. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, तर आता हा भाग आहे ना, हा असा व्यवस्थित ठेवायचा आहे. तर हा पण आपल्याला व्यवस्थित असं ठेवूनच मग कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघू शकता, हा भाग पण व्यवस्थित इथं ठेवलेला आहे. त्यामध्ये सुद्धा आपल्याला अर्धा अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे. सर्व बाजूंनी इथं पण आपल्याला तसंच करायचं आहे आणि मगच कटिंगला सुरुवात करायची आहे. तर बघू शकता, की अशा पद्धतीने मी सगळीकडे बघू शकता, तुम्हाला मी जास्त जास्त सोडलेलं आहे कापड. तर आपल्याला हे अशा पद्धतीने सोडूनच मग कटिंग करायचं आहे. आता हे बघू शकता, आता भाईचं कटिंग करायचं आहे आपल्याला. तर भाईचं कटिंग करताना सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने सोडायचं आहे, म्हणजे सगळीकडे जास्त जास्त सोडूनच मग आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे पण अर्धा इंच, इथे पण अर्धा इंच, त्या पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे आणि मगच आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. तर थोडं कापड सुळसुळीत आहे, त्यामुळे थोडंसं कटिंगमध्ये प्रॉब्लेम येतोय करताना आणि थोडं सरकल्यासारखं होतंय. त्यामुळे तुम्ही पिन्स लावूनच मग कटिंग करून घ्या.
आता खालच्या पण साईडला त्याच पद्धतीने आपल्याला कमी जास्त जर कापड झालं असेल तर ते व्यवस्थित आपल्याला लेवल करून घ्यायचं आहे. तर बघू शकता सर्व साईडनं मी सोडलेलं आहे आणि ह्या पद्धतीने मी कटिंग केलेलं आहे. आता आपल्याला योगपट्टी काढून घ्यायची आहे. तर बघायचं कुठल्या कापडामध्ये योगपट्टी बसती. तर बघू शकता योगपट्टीला थोडासा आपल्याला जोड द्यायला लागणार आहे. तर तो व्यवस्थित असं ह्या पद्धतीने आपल्याला कटिंग करून मग एकमेकाला जोडून योगपट्टी तयार करायची आहे. तर हे कापड आपल्याला जोडासाठी ठेवलेलं आहे. राहिलेल्या कापडामध्ये आपल्याला गोटपट्टी वगैरे कट करून घ्यायची आहे. आणि या पद्धतीने मैत्रिणींनो बघू शकता तुम्हाला अस्तरचा ब्लाऊज कटिंग करून घ्यायचा आहे. जर ह्या पद्धतीने अस्तरचा ब्लाऊज कटिंग केला तर स्टिचिंग करताना प्रॉब्लेम येणार नाही. कापड जरी सरकलं तरी सुद्धा तुमचं कापड कमी पडणार नाही आणि व्यवस्थित अगदी ही काळजीपूर्वक ह्या गोष्टी केल्या तर नक्कीच तुमचं शिलाई पण सोपी जाणार आहे तुम्हाला आणि स्टिचिंग करताना काहीही प्रॉब्लेम येणार नाही. तर खूप सोप्या खूप छान पद्धतीनं जे काही मी माझ्या शिलाई कामामध्ये ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या टिप्स वापरते त्या सर्व तुमच्याबरोबर मी शेअर करत असते मैत्रिणींनो. तर तुम्हालाही आणि कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतात, कोणते प्रॉब्लेम येतात नक्की सांगा. त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तर अस्तरचा ब्लाऊज असेल तर अशाच पद्धतीनं कटिंग करा म्हणजे तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम येणार नाही. तर चला मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.